नेहमी त्याच पद्धतीने फरसबी करताय का? मग नक्की एकदा या पद्धतीने करून पहा. फरसबी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्यातलीच एक पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यासाठी इथे मी ही फरसबी घेतली आहे आणि जशी आपण गवार निवडतो ना, अगदी त्या पद्धतीने ही फरसबी निवडून घेतली आहे. याच्या ज्या शिरा असतील त्या संपूर्ण आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ही फरसबी आपल्याला निवडून घ्यायची आहे. फरसबी घेताना शक्यतो कवळी बघून घ्या, म्हणजे ती लवकर शिजली सुद्धा जाते आणि चवीला सुद्धा खूप चविष्ट असते. आता ही फरसबी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यातलं पाणी संपूर्ण निथळून घेतलंय. त्यानंतरनं गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालून घ्यायचे. इथे मी जवळपास 1 पळी भरून इतपत तेल घातलेलं आहे. त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतरनं जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान फुललं गेलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये पुढचे जिन्नस घालून घ्यायचे, म्हणजेच अगदी बारीक चिरलेला लसूण घालायचा. आता लसूण हवं तर तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने चिरून सुद्धा घालू शकता. लसूण तेलामध्ये घातल्यामुळे लसणाचा सुगंध खूप छान येतो भाजीला. लसणाचा वापर थोडा जास्त करा आणि लसूण असा तेलातच घालून घ्या. आता पहा, लसूण घातला, थोडंसं हे परतवून घेतलं की त्यानंतरनं एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घेतला होता, तो घालून घेतला. आता हा कांदासुद्धा तेलावरती छान असा परतवून घेऊया. कांद्याचा आपल्याला रंग बदलेपर्यंत कांदा परतायचा नाही आहे, पण कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे. कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतला की मग तो दाताखाली टचटच करत नाही आणि मग भाजी खायलासुद्धा छान लागते. तर पहा, इथे मी मीडियम गॅसवरच सगळे पदार्थ असे परतवून घेणार आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला की लगेच यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घातलेला आहे. टोमॅटो घातल्यामुळे ही भाजी खायला खरंच खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही टोमॅटोचा वापर नक्कीच करा. आणि जेवढा आपण कांदा घेतलेला ना, जवळपास तेवढाच टोमॅटो घेतलेला आहे. आता टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा मीडियम फ्लेमवरती मी हे सर्व छान असं परतवून घेतलं. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा, म्हणजे मग आपली भाजीसुद्धा छान मिळून येते. त्याचा जो मसाला आहे तो छान तयार होतो. तर पहा, इथे आपला टोमॅटो व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी मी थोडीशी हळद घालून घेतली. त्यानंतरनं तुम्हाला तिखट कितपत आवडते त्यानुसार बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट घालायचं. बेडगी मिरची पावडरने रंग छान येईल आणि लाल तिखटमुळे भाजी तिखट होईल. तर पहा, इथे मी धना पावडर घातली अर्धा चमचा आणि त्यानंतरनं हे सर्व मसाले आपल्याला तेलावरती छान असे परतवून घ्यायचे. कमीत कमी 1 मिनिटभर तरी बारीक गॅसवर हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे. मसाले असे कांद्यासोबत परतले गेले ना की त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान येतो. बरं, या भाजीमध्ये ना मी एक्स्ट्राचा कोणता मसाला वापरणार नाही आहे, कारण ही भाजी जेवढी तुम्ही सिंपल कराल ना तेवढी खायला जास्त छान लागते. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मॅगी मसाल्याचा किंवा पावभाजी मसाल्याचा वापर करू शकता. चवीनुसार मीठ घालून घेतले. फरसबी घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर आता हे आपल्याला 1 ते 1.5 मिनटं असंच परतत राहायचं आहे मीडियम फ्लेमवर. तर पहा, इथे मी 1-1.5 मिनटं हे छान असं परतवून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. तुम्ही हवं तर पाणी न घालता सुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकता. फरसबी कवळी आहे, शिजायला फार वेळ लागणार नाही, पण असं थोडंसं पाणी घातलं ना की भाकरीसोबत सुद्धा खायला ही भाजी छान लागते. त्यामध्ये एक ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे मग भाजी खायला अजून जास्त छान लागते. पण तरीसुद्धा जर तुम्हाला पाणी घालायचं नसेल भाजीमध्ये तर तुम्ही स्टीलचं झाकण ठेवा आणि त्या झाकणावरती पाणी ठेवा. त्या वाफेवर सुद्धा तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता. तर पहा, इथे मी बारीक गॅसवर ही भाजी 1-2-3 मिनटं होऊन दिलेली. एकदा मी हलवून घेतलं, आता पुन्हा झाकण ठेवलं. त्यानंतर परत 1-1.5 मिनटानंतरनं झाकण काढून पाहूया. फरसबी खूप कवळी आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही भाजी शिजायला. एक 4 ते 5 मिनटामध्ये भाजी आरामात शिजली जाते. तरी ती आपली फरसबी छान अशी शिजलेली आहे. वरतून भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घाला. टिफिनसाठी तुमची ही फरसबीची भाजी तयार झाली आहे. माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. जाता जाता लाईक करायला विसरू नका.